कोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलेला आहे। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय। पर्यटकांनाही समुद्राजवळ न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। कोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलेला आहे। मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन आपत्कालीन विभाग आणि बंदर विभागाने केले। पर्यटकांना खोल समुद्रातील पाण्यात जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। सध्या अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळाचा जो प्रभाव आहे तो होताना दिसतोय। जे शक्ती चक्रीवादळ आहे त्याचा प्रभाव वाढलेला दिसतो आणि त्याचा परिणाम आहे तो कोकण किनारपट्टीला पाहायला मिळतोय। मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवाबाग या किनाऱ्यावर आणि या किनाऱ्यावर बघितलं तर सध्या मोठ्या प्रमाणात ज्या लाटा आहेत त्या किनारी येऊन धडकत आहेत। आपत्कालीन विभागाने आणि हवामान विभागाने मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा जो इशारा आहे तो दिलेला आहे आणि सध्या कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात 40 ते 50 प्रतिताशी वेगाने वारे वाहत आहेत आणि त्याचा परिणाम आहे तो कोकण किनारपट्टीवर दिसत आहे। त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे। त्याचबरोबर धोक्याचा 3 नंबरचा बावटा आहे तोही लावण्यात आलाय। त्यामुळे सध्या बघितलं तर ज्या मच्छीमारांनी आपल्या नौका आहेत त्या किनारी सुरक्षित ठेवलेल्या पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर एकंदर पाहिलं तर जो सध्या शक्ती चक्रीवादळाचा जो परिणाम आहे तो होताना दिसतोय आणि त्यामुळे हवामान विभागाने अशी माहिती दिली आहे की मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोकण किनारपट्टीला होऊ शकतो। त्यामुळे ही जी प्रशासन यंत्रणा आहे ती सध्या अलर्ट मोडवर आलेली पाहायला मिळते। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, नवाबाग, सिंधुदुर्ग।